नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत नाचणीची वडी. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि उन्हाळ्यामध्ये नाचणी ही खूप पौष्टिक असते. त्याच्यामध्ये भरपूर कॅल्शियम, प्रोटीन असतं. तर पहा, आज आपण त्याच नाचणीपासून खुटखुटीत अशी वडी तयार करणार आहोत. अगदी खाताना खुसखुशीत लागते आणि चवीला तर अप्रतिमच लागते. तर अशी खुसखुशीत नाचणीची वडी कशी बनवायची ते आज आपण इथे पाहणार आहोत. तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. त्याचबरोबर चॅनलला हाईप करा. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप घेतलेत. मिक्सरमध्ये घालून झाकण लावून आपल्याला छान असे हे बारीक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये पाणी अजिबात वापरायचं नाही. तर पहा, छान असं हे खोबरं जे आहे ते बारीक करून घेतलेलं आहे. आता हे खोबरं वाटून घेतले ते आपण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेऊया. खोबरं काढून घेतलं. आता पुन्हा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 वाटी भाजकी डाळ घेतलेली आहे. आता ही डाळ जी आहे ती मी सेम वाटीनेच घेतलेली आहे. संपूर्ण डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि झाकण लावून ही पण आपण छान अशी बारीक वाटून घेऊया. तर आपण इथे डाळ ही व्यवस्थित अशी वाटून घेतलेली आहे. तर पाहू शकता, अगदी याच्यामध्ये कुठंही डाळीचा कण राहता कामा नये, या पद्धतीने आपल्याला डाळ वाटून घ्यायची आहे. जर डाळ राहिली असेल तर तुम्ही हे पीठ चाळून घेऊ शकता. इथे एक कढई घेतलेली आहे. कढई गरम झाली की त्याच्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे. शक्यतो कढई ही जाडबुडाची असेल तर उत्तम. आता ह्याच्यामध्ये जे तूप घातले ते वितळवून घ्यायचं आहे. तूप वितळवल्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत नाचणीचं पीठ. तर सेम वाटीने आपण इथे नाचणीचं पीठ घ्यायचं आहे. नाचणीचे पीठ व्यवस्थित असं चाळून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित पीठ चाळून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण पीठ तुपामध्ये घालून घेऊया. तुपामध्ये पीठ घातल्यानंतर आता आपल्याला हे संपूर्ण पीठ मंद आचेवरती छान असं परतून खमंग भाजून घ्यायचं आहे. पीठ भाजतेवेळी कुठेही गॅस मोठा करायचा नाही. कमी गॅसवरतीच आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. त्याच्यातील कच्चेपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला हे पीठ छान असं भाजून घ्यायचं आहे. तर पहा, जवळजवळ मी हे 2 ते 3 मिनटं पीठ सतत परतत राहत भाजून घेतलं आणि त्यानंतर पुन्हा 1 चमचा तूप घातलेला आहे. सुरुवातीला जास्त तूप घातला तरीही चालेल, पण मी इथं थोडं थोडं तूप घालत हे खमंग असं पीठ भाजून घेणार आहे. तर तूप घातलं. पुन्हा एकदा सर्व तूप पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आपल्याला हे खमंग ह्याचं पीठ जे आहे ते भाजून घ्यायचं आहे. पिठातील कच्चेपणा निघून गेला पाहिजे आणि त्याचबरोबर पीठ भाजल्याचा एक वेगळाच सुवास येतो. तर तो येईपर्यंत आपल्याला हे पीठ भाजून घ्यायचं आहे. इथे संपूर्ण पीठ छान असं मी जवळजवळ 10 ते 12 मिनटं मंद गॅसवरती भाजून घेतलं. आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे ते वाटून घेतलेलं खोबरं. सुकं खोबरं जे आपण मिक्सरला फिरवून घेतलं होतं ते घातलं आणि पुन्हा 1-2 मिनटं आपण हे सर्व व्यवस्थित भाजून घेतलेलं आहे. आता हे सर्व भाजून झाल्यानंतर आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपण जे वाटून घेतलेलं आहे ते डाळीचं पीठ. आता डाळीचं पीठ घालून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर तुम्हाला जर आवश्यक वाटत असेल तर ह्याच्यामध्ये तूप टाकला तरीही चालेल, पण शक्यतो काही जणांकडे तूप अवेलेबल नसतं, कमीत कमी तुपामध्ये बनवायचं असतं. तर अशा वेळी तुम्ही ही स्टेप फॉलो करू शकता की मंद आचेवरती आपल्याला खमंग हे जे पीठ आहे ते भाजून घ्यायचं आहे. तर पहा, सर्व पीठ व्यवस्थित मिक्स केलं. आता याच्यामध्ये घालायचं आहे पुन्हा तूप. तर तुम्ही इथे पाहू शकता मी 2 चमचे पुन्हा इथे तूप घातलेलं आहे आणि पुन्हा हे सर्व पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेते. सर्व पीठ मिक्स करून आपल्याला पुन्हा एक जवळजवळ 5 मिनटं हे पीठ जे आहे ते खमंग असं भाजून घ्यायचं आहे. तर सर्व पीठ व्यवस्थित असं इथे भाजून घेतलेलं आहे. आता हे संपूर्ण पीठ मला भाजण्यासाठी जवळजवळ 15 ते 17 मिनटं लागलेली आहेत. आता कढईमधील जे संपूर्ण पीठ होतं ते एका ताटामध्ये काढून घेतलं. पुन्हा तीच कढई गरम करून त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकलेला आहे. तूप नाही टाकला तरीही चालेल.
आता त्यानंतर इथे मी वाटीने मोजून 1.5 वाटी इथे मी गूळ घेतलेला आहे. गूळ घेतल्यानंतर त्याच्यामध्ये व्यवस्थित असा तुपामध्ये थोडंसं परतून घेऊया. तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर याच्यामध्ये डायरेक्ट पाणी घातलात तरीही चालेल. तर आता ह्याच्यामध्ये घातलेलं आहे अर्धी वाटी पाणी. जास्तही घालायचं नाही, अगदी अर्धी ते पाऊण वाटीच इथे मी पाणी घातलेलं आहे. आता हे संपूर्ण जे गूळ आहे तो आपण विरघळून घ्यायचा आहे. आपल्याला याचा कोणत्याही प्रकारचा पाक बनवायचा नाही, फक्त हे जे गूळ आहे ते वितळवून घ्यायचं आहे. खडे कुठेही राहता कामा नाही. छान असं गूळ वितळायला सुरुवात झाली की 2 मिनटं आपण हे छान असं शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर आता गॅस कमी केलेला आहे. आता कमी गॅस केल्यानंतर आता आपण जे पीठ भाजून घेतलं होतं ते संपूर्ण पीठ आपण ह्या गुळाच्या पाण्यामध्ये घालून घेऊया. संपूर्ण पीठ जे आहे ते गुळाच्या पाण्यामध्ये घालून घेतलं. आता आपण हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. कुठेही पिठळाच्या गुठळ्या धरता कामा नाही, या पद्धतीने आपल्याला हे मिक्स करायचं आहे. संपूर्ण मिक्स केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता छान असं ह्याला एक बाइंडिंग आलेलं आहे आणि कढईला हे पीठ जे आहे ते चिकटून राहत नाही, इथपर्यंत आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं आहे. या पद्धतीने जोपर्यंत कढई पीठ सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. आता छान असं पीठ शिजलेलं आहे. तर एका ताटामध्ये तूप लावून घेतलेलं आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला वडी सेट करायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं तूप लावून घ्या आणि संपूर्ण हे जे मिश्रण आहे वडीचं ते एका ताटामध्ये काढून घेतलं आणि आता आपल्याला ही छान अशी याची वडी जी आहे ती बनवून घ्यायची आहे. संपूर्ण पीठ व्यवस्थित असं पसरवून घेतल्यानंतर एका वाटीला थोडंसं तूप लावून आपल्याला ही जी वडी आहे ती सेट करून घ्यायची आहे. वडी सेट झाल्यानंतर थोडासा आवडीनुसार इथे मी सुकामेवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये बदाम आणि काजू घेतलेत, छान असे बारीक करून घेतलेत आणि आता संपूर्ण ह्याच्यावरती जे आहे ते पसरवून घेऊया. आणि त्यानंतर इथे मी घेतलेला आहे अगदी पाव चमचा एवढं खसखस घेतले. खसखस घालून छान असं आपल्याला वाटीने पुन्हा हे जे ड्रायफ्रूट्स घेतलेत ते सेट करून घ्यायचे आहे. संपूर्ण ड्रायफ्रूट्स व्यवस्थित सेट केल्यानंतर एक 10 मिनटासाठी बाजूला ठेवायचं आहे आणि 10 मिनटानंतर आपल्याला ह्याच्या छान अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण हलकंसं गरम असतानाच आपल्याला याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत, जेणेकरून त्या छान अशा आपल्या वड्या इथे पाडल्या जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता एका साईडनं छान अशा लांबट धरून मी इथे वड्या कट केलेल्या आहेत आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूनं चौकोनी आकारामध्ये ह्या आपण कट करून घेणार आहोत. आता ह्या वड्या कट केल्यानंतर सेट होण्यासाठी 1 तासभरासाठी हे असंच बाजूला ठेवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यातील वड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर 1 तासभरासाठी मी असंच बाजूला ठेवलं होतं आणि तासभरानंतर वड्या व्यवस्थित अशा सेट झाल्यात. आता आपण ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घ्यायच्या आहेत. तर हलक्या हाताने आपल्याला हे जे आपण एखाद्या परातण्याने किंवा चाकूने सुद्धा तुम्ही ह्या वड्या ज्या आहेत त्या काढून घेऊ शकता. इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशा कुटकुटीत ह्या वड्या ज्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत. खाताना अगदी छान खुसखुशीत लागतात आणि चवीला तर अप्रतिमच लागतात, त्याचबरोबर पौष्टिक आहेत. तर अशाच छान छान रेसिपींसाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, त्याचबरोबर चॅनलला हाईप करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशा नाचणीच्या वड्या नक्की करून खायला घाला. धन्यवाद. भेटूया अशाच व्हिडिओसोबत. बाय बाय.